श्रोतेहो नमस्कार. मानवी जीवनात संस्कारांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. हे आपल्याला अनेकदा अनुभवातून दिसून येतं, पाहायला मिळतं. अर्थातच म्हणूनच हे संस्कार अनमोल म्हटले जातात. योग्य वयात, वाढीच्या वयात विशेषतः योग्य ते संस्कार योग्य त्या वयाच्या व्यक्तींना मिळाले तर खचितच त्यांचं रूपांतर एका सुजाण, सुबुद्ध आणि जबाबदार नागरिकात व्हायला वेळ लागत नाही, हेही खरं. आता हेच पहा ना, मॉर्निंग वॉकला बाहेर पडल्यावरती रस्त्यावरती पडलेला कचरा बघून मनातील स्वच्छतेच्या संस्कारामुळं काही जणांना स्वच्छता करावीशी वाटू लागते. आणि मग हे वाटणं जे आहे ते नुसतं विचारापुरतं मर्यादित न राहता हळूहळू कृतीतनं देखील व्यक्त होऊ लागतं, साकार होऊ लागतं. अशाच दोन युवतींशी आज आपण बोलणार आहोत आजच्या आपल्या कार्यक्रमात. त्यांची नावं आहेत वृषाली कोल्हे आणि पियुषा चौधरी. ऐकूया त्यांच्याशी साधलेला हा संवाद. नमस्कार. नमस्कार. आपण आता इथे जे काम करत आहात ते बघून माझ्या मनात काही प्रश्न आले आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही नक्की देऊ शकाल अशी मला आशा वाटते. म्हणून मी तुम्हाला मुद्दामून बोलतोय तुमच्याशी आता थांबून. सुरुवातीला मला असं सांगा, तुमचं नाव काय आहे? माझं नाव वृषाली मिलिंद कोल्हे. बर. काय करता आपण? माझे MBBS पूर्ण झालंय. सध्या मी पुढच्या शिक्षणाची तयारी करते, परीक्षेची. बर बर बर. MBBS झालेलं आहे? हो. वा वा, खूप छान, अभिनंदन. थँक्यू. तुम्ही आता जे काम करता आहात, जे मी बघितलं मगाशी, परत आताही परततानाही बघतो आहे की तुम्ही काही प्लास्टिकच्या पिशव्यांचे जे काही रॅपर्स म्हणा किंवा हे म्हणा, कव्हरिंग जे असतात ते अतिशय काळजी घेऊन, व्यवस्थित स्वतःची देखील आरोग्याची काळजी घेऊन तुम्ही ते कलेक्ट करता आहात. नेमकं हे करावं असं तुम्हाला केव्हा वाटलं? आम्ही सकाळी फिरायला निघत होतो, म्हणजे डेली जायचो, तेव्हा आम्हाला वाटलं की इथे खूप कचरा आहे आणि हा कधीतरी आपण असंच साफ केला पाहिजे. म्हणजे ऍज अ पार्ट ऑफ सोशल सर्व्हिस कधीतरी आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे. वा वा, खूप छान विचार आहे हा, की सोशल सर्व्हिस म्हणत आपणही सोशल व्हायला पाहिजे आणि प्रत्येक कामात आपण जर थोडासा खारीचा वाटा का विना आपण उचलला तर ते काम निश्चितपणे हलकं व्हायला मदत होते. ह्या ज्या प्लास्टिकच्या पिशव्या म्हणा किंवा रॅपर्स तुम्ही जे सगळे कलेक्ट करता आहात, त्याच्या मागे नेमका तुमचा उद्देश काय आहे? उद्देश फार काही नाही, फक्त एवढंच की साफ दिसलं पाहिजे. आपण आता इथे फिरायला येतो तर म्हणजे कचरा बघून असं प्रसन्न वाटत नाही आपल्याला. बरोबर. साफ बघितलं तर अजून छान वाटेल. आणि नेहमी गव्हर्नमेंट कडून एक्सपेक्ट करणं आणि आपण काहीच न करणं हे पण उचित नाहीये. खूप छान, खूप छान विचार सांगितला डॉक्टर तुम्ही. याचं कारण असं की कुठल्याही कामात मी जसं मगाशी म्हणलो तसा स्वतःचा सहभाग असला की ते काम आणखीन वाढत जाऊ शकतं. आज आपण मुद्दामून तेवढ्यासाठीच बोलतो आहोत की जेणेकरून तुमच्या या कामाची इतरांनाही प्रेरणा मिळावी आणि तेही उद्युक्त होऊन असं काम करावं. मुळात आपल्याकडे जो एक सामाजिक वृत्ती दिसते की खाल्लं काहीतरी त्या कव्हरमधनं काढून, पाकिटातनं काढून की ते फेकून द्यायचं बाहेर, ही जी वृत्ती आहे तीच त्याला मुळात कारणीभूत असते. तर यासाठी नेमकं काय करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? यासाठी ठिकठिकाणी डस्टबिन ठेवले गेले पाहिजे आणि दुकानदारांनाही ते कस्टमर्सला सांगितलं पाहिजे की ते कागद तुम्ही डस्टबिन मध्येच टाका, नाहीतर लोक डस्टबिन असूनही ते कागद डस्टबिनच्या बाहेर टाकतात. आणि त्याच्यामुळे कचरा होतो, घाण तर होतेच होते, परंतु दिसायला सुद्धा ते अतिशय ओंगळवाणं दिसतं की सगळीकडे प्लास्टिकच्या पिशव्या किंवा ते रॅपर्स, कव्हर्स पडलेली आहेत. असा उपक्रम साधारण तुमचा किती दिवसापासून चालू आहे? हे मागच्या आम्ही 10 दिवसांपासून स्टार्ट केलंय. बर. आता आम्ही दुसऱ्यांदा कचरा जमा करतोय आणि पुढे पण करत राहू. हो, खूप छान आहे तुमची ही कल्पना आणि त्याच्यातनं दोन्ही गोष्टी साध्य होतात. बरं, हे करत असताना तुम्ही स्वतः मात्र व्यवस्थित ग्लोव्ज वगैरे वापरून हे काम करत होतात, मी बघितलं. तर स्वतःच्या हायजीनची काळजी हे काम करत असताना कशी घेतली गेली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे ते गार्बेज मध्ये आपले खाल्लेले जे म्हणजे मोस्टली तर घाण पदार्थ असतात किंवा खराब झालेले असतात, तर ते आपल्याला त्याच्यामुळे रोग होऊ नये किंवा मग आजूबाजूला काटे असतात किंवा प्राण्यांनी केलेली घाण असते, तर त्यासाठी आपण ते ग्लोव्ज वापरायचे. बरोबर. आणि परत गोळा केलेला कचरा आपण एका थैलीमध्ये नीट ठेवून मग कुठेतरी तो डिस्पोज करायचा.
तर कुठेतरी म्हणजे नेमका कुठे डिस्पोज करता तुम्ही? ज्या आपल्या सार्वजनिक कचरा कुंड्या ठेवलेल्या असतात तिथे नेऊन टाकता? हो. तिथून तो आपोआप त्याच्याबरोबर महापालिकेच्या गाड्यातनं म्हणा किंवा याच्यातनं नेला जातो. हा. एक थोडासा वेगळा प्रश्न मला असा विचारायचा आहे की तुम्ही जस्ट आता MBBS पास आउट झालेला आहात आणि हो. तुम्ही MD साठीची तयारी करता आहात, बरोबर ना? हो. तर या सगळ्यात असं काम करत असताना आपल्याला कोणी बघितलं, ओळखीच्यांनी पाहिलं तर काही आपल्या मनात संकोच निर्माण होतो. तुम्हाला तसं काही वाटलं का या संदर्भात? हो, असं खूप वाटलं की लोक काय म्हणतील की ही तर MBBS झाली आणि आता कचरा काय गोळा करते. मग आणि काही लोक बोलले पण की तुम्ही या वयात कशाला हे काम करतायत. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही आपलं कार्य करत राहिलो. हो हो, हे तर खूपच छान केलं तुम्ही की असे नुसते विचारून पुढे जाणाऱ्या माणसांपेक्षा जे प्रत्यक्ष काम करतायत, ज्याला आपण नेहमी म्हणतो की हात मिळवणी करण्यापेक्षा जे मदतीचे हात पुढे आलेले असतात ते जास्त उपयुक्त असतात. हो. त्याच न्यायाने तुमच्या कामात आणखीन सहभाग तुमचा याच्यात काही वाढवायची तुमची कल्पना आहे का? की आणखीन तुमचे काही मित्र म्हणा किंवा मैत्रिणी म्हणा, समवयस्क मुलं मुली यांना गोळा करून त्यांना ही कन्सेप्ट समजावून सांगून. आता तिथेच फिरायला येणारे काही लोकांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही येणार तेव्हा आम्हाला कॉन्टॅक्ट करा. असे आम्ही त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन ठेवलेत. बर. आणि पुढच्या वेळेस जेव्हा जाऊ तेव्हा त्यांना कॉल करणार. निश्चित. आणि मग सगळे सोबत करू. अगदी अतिशय हळूहळू वाढेल. बरोबर आहे. ही चळवळ हळूहळू वेग धरू लागेल आणि पाहता पाहता ती एका चांगल्या मोठ्या कामात बदललेली आपल्याला सगळ्यांनाच पाहायला मिळेल. तुम्ही आज आकाशवाणीसाठी वेळ दिलात, धन्यवाद. आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या करिअरसाठी पण खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव पियुषा निलेश चौधरी. बर. पियुषा, शिक्षणाचं वगैरे काय चाललंय सध्या? हो, मी VNIT नागपूरमध्ये आर्किटेक्चर करते आणि आता मी 4th इयर मध्ये आहे. बर बर बर. म्हणजे आर्किटेक्टचं शिक्षण सुरू आहे. हो. 4th इयरचं चालू आहे म्हणजे आता. हो, 4th इयरला आता माझं सुरू होईल जुलैमध्ये. बर बर बर. तुझी जी मैत्रीण आहे, तू आणि ती दोघी जणी जे काम करताना आम्हाला दिसतात की आपण ज्या रस्त्याने फिरायला जातो, अनेक लोक फिरायला जातात, बघतातही अनेक लोक ते सगळं, पण त्यातनं कृतीयुक्त काहीतरी करून तिथं स्वच्छता निर्माण व्हावी असं तुम्हाला वाटलं आणि तुम्ही उद्योगाला लागलात, बरोबर आहे की नाही? हो, बरोबर. तर याची प्रेरणा तुम्हाला नक्की कशामुळे मिळाली, कुठून मिळाली? प्रेरणा म्हणजे आता सिन्स कोविड चालू होता, मी तर घरीच होते, माझं कॉलेज चालू नाही झालेलं. तर सोशल मीडियावर किंवा इकडे तिकडे बघून असं वाटलेलं की थोडं समाजकार्य केलं पाहिजे. बरोबर आहे. आणि बरेच NGO वगैरे पण असतात, त्याला आपण जॉईन होऊ. पण ते नाही झालं. मग असा विचार आला की स्वतः इंडिव्हिज्युअली आपण कचरा गोळा करूया. रोज आपण तिथे पळायला जातो आणि आजूबाजूला कचरा दिसतो. वातावरण इतकं छान असतं, परंतु तो कचरा वेगळा झलकून येतो. हो, बरोबर. मग असं ठरवलं की तो आपण गोळा करायचा. त्यासाठी आणखीन काही प्रयत्न केलेत का? आणखीन तर नाही, पण म्हणजे तुमचे मित्र म्हणा, मैत्रिणी म्हणा, यांना आणखीन किंवा परिचितांमध्ये कोणाला सांगून त्यांना या विचारांनी उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला का? समजावून सांगितलं का? हो, आम्ही आमचे विचार जे आहेत ते दुसऱ्यांना सांगितले, आमच्या ओळखीच्यांना. त्यांना पटलेही ते आणि त्यांनी आम्हाला शाबासकी पण दिली. निश्चित शाबासकी देण्याजोगंच काम आहे तुम्हा दोघी मैत्रिणींचं. की मुळात असं एखादं काम आपण करावं हे स्वतःहून वाटणं हे फार महत्वाचं आहे, पहिली गोष्ट म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे जो एक स्वच्छतेचा संस्कार आपल्याला घरात दिला जात असतो, तो अलीकडे काहीसा लोप पावत चाललाय का काय अशी शंका वाटायला लागलेली असताना तुमच्यासारख्या 2 युवती सकाळी सकाळी अतिशय फ्रेश हवेत मॉर्निंग वॉकला म्हणून येतात आणि असं काहीतरी काम करण्याचा विचार करतात आणि नुसता विचारच करतात असं नाही तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करतात, ही अतिशय आनंदाची आणि अतिशय अभिमानाची गोष्ट आहे निश्चित. हे काम करत असताना ते कसं केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आपल्या स्वतःच्या हेल्थची काळजी घेऊन आपण हे काम पुढे केलं पाहिजे. कारण की आपली हेल्थ पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे जेवढं ते काम करणं. हो, बरोबर. दोन्ही गोष्टी महत्वाच्या. हो, त्यामुळे मग ते ग्लोव्ज वगैरे घालून, मास्क वगैरे घालून कचरा उचलल्याने आपली हेल्थ पण सुरक्षित राहते आणि तो कचरा पण गोळा केला जातो. खूप छान, बरोबर आहे अगदी. आणि आता तुझी मैत्रीणच डॉक्टर आहे म्हटल्यावरती
आरोग्यविषयक सगळे सल्ले ती तुला देतच असतील. हो हम्म. बरोबर. आणि मुळात आपल्या अवतीभोवतीच्या परिसरातल्या आणखीन मित्रमैत्रिणींना गोळा करून जर आपण असं ही संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचवली तर हळूहळू आपली ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती एका मोठ्या चळवळीत रूपांतरित होईल आणि आपला परिसर स्वच्छ व्हायला त्यातनं निश्चित मदत होईल. नक्कीच नक्कीच. कारण स्वच्छ परिसर असला की आपलं मन प्रसन्न राहतं. मन प्रसन्न राहिलं की आपली कार्यशक्ती वाढते आणि कार्यशक्ती वाढली की त्याचे अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा मिळू लागतात. हो आणि आजच्या जगात स्वच्छतेचं एक छोटंसं हे लोकांपर्यंत पोहोचवणं पण खूप गरजेचं वाटते. बरोबर आहे. हो. मग ते आणखीन कुठल्या मार्गांनी पोहोचवण्याचा विचार आहे का प्रत्यक्ष कृतीतूनच? आणखीन आम्ही असा विचार नाही केला, परंतु मग सोशल मीडियावर किंवा इकडे तिकडे असं करू अजून पुढे हळूहळू वाढत गेलं की. बरं, हे करत असताना एक आर्किटेक्ट होऊ बघणारी मुलगी सकाळी उठून हे रॅपर्स गोळा करते आहे हे बघून बाकीच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या नेमक्या किंवा घरच्यांचा तुम्हाला कसा काय प्रतिसाद होता या बाबतीत? पहिल्यांदा मला स्वतःला पण असं वाटलेलं की काय मी कचरा गोळा करायला लागले की लोक काय म्हणतील वगैरे. पण मग मी ते दुर्लक्ष करून मी चालू केलं ते आणि काही लोक बोलले पण की तुम्ही ह्याच्यापेक्षा चांगलं काम पण करू शकता, तुम्ही हे काय करताय. पण मग त्यांना दुर्लक्ष करून, कारण आम्हाला माहिती होतं आम्ही जे करतोय ते वाईट काम नाही करत आहे, आम्ही चांगलंच करतोय. अगदी बरोबर. वातावरणासाठी चांगलंच आहे ते, म्हणून मग आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून करत गेलो काम. हो हो, अगदी उपयुक्त असंच काम आहे ते. आणि फक्त मानवी आरोग्यासाठीच असं नाही तर आजूबाजूला जे काही आपल्या पशुपक्षी असतात त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा या बाहेर वातावरणात पडलेल्या रॅपर्स किंवा पिशव्या ज्या असतात त्या अतिशय घातक आहेत हे असं आपण वारंवार वाचतो बघतो, तरी पण लोकांना वापरताना ती काळजी घ्यावीशी वाटत नाही. ही काहीशी आश्चर्यकारक गोष्ट वाटते नाही का? हो तेच. या निमित्ताने तुम्ही दोघी जणी मिळून आपल्या श्रोत्यांना काय सांगाल? हो, श्रोत्यांना मी हेच सांगू इच्छिते की आपण मी असं नाही म्हणत की तुम्ही पण जाऊन कचराच गोळा करा किंवा काय, पण तुम्ही एक इंडिव्हिज्युअली जर काळजी घेतली की आपण जे प्लास्टिक वापरतोय ते रस्त्यावर न फेकता एका डस्टबिन मध्ये ठेवून आणि मग ती म्युन्सिपलची गाडी आली की त्याच्यात देऊन बराच पर्यावरणाचा बचाव होऊ शकतो. मी एवढंच सांगू इच्छिते. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. मी लोकांना असं सांगू इच्छिते की आपण जो कचरा करतो हा पर्यावरणासाठी पण खूप घातक आहे आणि पुढे आता तर खूप गोष्टी चालल्या, एअर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, वॉटर पोल्युशन. त्या कचऱ्यामुळे सॉइल पोल्युशन हे खूप जास्त होतं. आणि कचरा म्हणजे आपण जे प्लास्टिक वगैरेचा कचरा करतो आजकालची पिढी, आमची पिढी, त्याच्यामुळे याचं प्रमाण खूप वाढू शकतं आणि पुढे आता राहणारे आम्हीच आहोत. म्हणून ही स्टेप आम्हीच घेतली पाहिजे आणि आपण म्हणजे ठिकठिकाणी बरोबर सगळ्यांनी मिळून काम करायला पाहिजे या क्षेत्रात. वा, वृषाली, तू ही गोष्ट खूप छान सांगितलीस की जी पिढी आता मोठ्या प्रमाणात हा सगळा कचरा करतीये याच्यात थोडासा बेफिकीरपणा आहे, म्हणून आपल्याला समाजात असं झालेलं दिसतं की जाता जाता काहीतरी खाल्लं आणि पिशवी फेकून दिली, किंवा साधी भाजी आणायला सुद्धा स्वतःची आपली कापडी पिशवी घेऊन जात नाहीत लोक. त्या भाजीवाल्यांना विचारतात पन्नी आहे का म्हणून. ते करण्याच्या ऐवजी जर आपण या गोष्टी टाळल्या तर सहजगत्या आपण जिथून त्या सुरू होतात तिथेच त्याला आळा घालू शकतो. हा मुद्दा तू अतिशय छान सांगितलास. लोकांनी, आपल्या सर्व श्रोत्यांनी देखील याची नोंद घेऊन त्याची काळजी घ्यावी आणि ते घेतील अशी आपण आशा करूयात. तुम्ही दोघींनी पण आकाशवाणीसाठी जो वेळ दिलात त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद आणि तुमच्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण वृषाली कोल्हे आणि पियुषा चौधरी या दोन युवतींशी श्रीकांत दाणी यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. या संवादातून पुन्हा एकदा संस्कारांचं महत्त्व हे अधोरेखित झालं हे नक्कीच. कारण आपण ऐकलत की या युवती सुविद्य असून तरी देखील त्यांना परिसरातील हा जो काही अस्वच्छपणा होता हा टोचू लागला, त्रास देऊ लागला आणि मग त्यातूनच त्यांनी स्वयंप्रेरणेनं उत्स्फूर्तपणे स्वतः त्या कामाला सुरुवात केली. हळूहळू त्यांचा हे काम करण्याचा वेग वाढत जाईल जसजशी त्यांची मित्रमंडळी यात सामील होऊ लागतील किंवा आणखीन परिचित या कामाला जोडले जाऊ लागतील. या दोघींकडून निश्चितच प्रेरणा घेऊन अनेक जण या कामाला उद्युक्त होतील
यात शंकाच नाही. स्वच्छता हा आरोग्यासाठीचा अतिशय मूलभूत संस्कार म्हटला जातो आणि म्हणूनच तो तितकाच महत्त्वाचा देखील. आणि श्रोतेहो, म्हणूनच या युवतींचं कार्य हे देखील तेवढंच महत्त्वाचं. आणि हो श्रोतेहो, स्वच्छतेचा हा संस्कार आणखीन एका संस्काराशी जोडलेला आहे असं म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही. तो म्हणजे स्वयंशिस्तीचा. हो, या युवतींना देखील ते जाणवलं आणि त्यांनी सांगितलं देखील की असा प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा, रॅपर्सचा कचरा इकडे तिकडे फेकण्यापेक्षा तो जर संबंधित व्यक्तीनं वेळच्या वेळेस कचराकुंडीत व्यवस्थित टाकला तर तो अन्यत्र पसरणार नाही आणि त्यातून होणारी आपल्या जैवविविधतेची हानी देखील निश्चित टळू शकेल. काय मग करणार ना विचार या गोष्टीचा? तुमच्या प्रयत्नांसाठी आमच्या देखील शुभेच्छा. जाता जाता आपणही सारेजण स्वच्छतेचा हा वसा, हा वारसा संस्कारातून जो आपल्याला मिळाला आहे तो पुढे नेण्यासाठी कटिबद्ध होऊयात. नमस्कार. तेजस्पर्शाने दूर होई अंधार, जैसा मुळांचा वृक्षासे आधार, शिल्पास आकारी जैसा शिल्पकार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना उद्धरी संस्कार, मना भूषवी संस्कार, मना तेजवी संस्कार, मना आकारी संस्कार, मना आधार संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना नीती दे संस्कार, मना शांती दे संस्कार, मना बुद्धि दे संस्कार, मना सिद्धि दे संस्कार, मना शक्ति दे संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार. मनाचे ऐश्वर्य संस्कार, मनाचे सौंदर्य संस्कार, मना आदर्श संस्कार, मना सद्भाव संस्कार, मना विवेक संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, तेजस्पर्शाने दूर होई अंधार, जैसा मुळांचा वृक्षासे आधार, शिल्पास आकारी जैसा शिल्पकार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार. श्रोतेहो नमस्कार. मानवी जीवनात संस्कारांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे हे आपल्याला अनेकदा अनुभवातून
दिसून येतं, पाहायला मिळतं. अर्थातच